दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? माझं नाव सुरेश बापूसो वळिवडे. सुरेश बापूसो वळिवडे. हा, राहणार पट्टण कडोली. पट्टण कोडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. अच्छा अच्छा अच्छा. दादा तुम्हाला काय त्रास होता? कुठल्या त्रासाबद्दल तुम्ही औषध घेतला होता सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली इथून? माझे पाय सुजत होते. बर. चालायला तर बरोबर पोट एकदम फुगून गच्च व्हायचं. म्हणजे अपचन होत अपचन होतं, होत होतं. पोट गच्च राहायचं पोट गच्च व्हायचं आणि पायाला सूज होती. पायाला सूज होती. बर बर बर. गुडघे? गुडघे फार दुखत होते. अच्छा अच्छा. दोन्ही गुडघे दुखत होते का? गुडघे दुखत होते. अच्छा अच्छा अच्छा. आणि जरा अनावश्यक चरबी पण शरीरावर वाढलेली होती. शरीरावर वाढलेली होती. बर 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 बर. आणि आता जवळजवळ ते मी आता 3 महिने झाला औषध घेतोय. बर. तसं मला ते जे कमी कमी होत म्हणजे गुडघे कमी आले, पाय सुजायचे कमी आलं. बर 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 बर. आणि जरा फ्रेश वाटायला आले. हा. पोट पण जरा जड वाटत होतं, धाप आल्यागत होत होतं. ते चाललं की ते जरा कमी आलं. अरे वा, छान छान. म्हणजे परवा पोट शुद्धीसाठी तुम्हाला एक डोस दिला होता, म्हणजे 15 दिवसापूर्वी. त्यामुळे भरपूर त्याने हे झालं, म्हणजे पोटा जाऊन पोटा साफ झाला. म्हणजे पोटा स्वच्छ झाला. एकदम हलका हलका अंग वाटला. अरे वा, म्हणजे पोट एकदम शुद्ध झालं. शुद्ध झालं. अरे वा, म्हणजे पित्ताचा वाताचा त्रास प्रचंड होता तो कमी झाला. तो कमी झाला. अरे वा, छान 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 छान. आणि गुडघ्याचा त्रास पण आता कमी आलेला आहे. पायाचे सूज मला जरा थोडं एक अर्धा किलोमीटर चाललं तर सुजायचे. हा 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 हा. ते प्रवासात हा. किती प्रवास केला आणि काय केलं तर पाय सुजत नाही. सुजत नाहीत आता. अरे वा, छान छान छान. म्हणजे पूर्वीपेक्षा प्रचंड तुम्हाला आता आनंदित फरक पडलाय. फरक पडलाय. अरे वा. तुमचं बाकी कुठलेही औषध घेत नाही, एक आपलंच औषध घेऊन त्यांनीच मी हे करतो. आता फक्त आपल्या औषधानं चांगला फरक पडलेला आहे. याच्यापूर्वी म्हणजे आपल्या औषध घेण्यापूर्वी इथून तुम्ही बाकी इतरत्र आणि कुठे दाखवला होता का दवाखाने? होमिओपॅथिक घेतली. हा. होमिओपॅथिक जवळजवळ 2-3 वर्ष घेतले. इंग्लिश औषध पण घेतली. अच्छा. तेवढ्या पुरतं कमी येणार, तेवढ्या पुरतं नॉर्मल. अच्छा 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 अच्छा. आणि फरक काय आणि आहे तसं आहे. बरोबर बरोबर. मला एक जणांनी सांगितलं की असं असं आहे, इथं सद्गुरू महाराजांचं हे आहे पट्टण कोडोली. पट्टण कोडली. अच्छा. आणि तुम्ही घेऊन बघा. हा. मग मी विचार केला आणि इथे आलो आणि घेतल्यानंतर मला पहिल्याच आठवड्यात त्याचा फरक थोडा जाणवला. बेस्ट 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 बेस्ट. त्यामुळे मग मी सतत ते कंटिन्यू औषध ठेवले. सातत्यानं आता तुम्ही 3 महिने घेताय. पत्ते पाणी व्यवस्थित अगदी सांगितलेलं नियमाने सगळं करून. अरे वा, मला बराचसाच फरक. बेस्ट 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 बेस्ट. अतिशय चांगला फरक पडलेला आहे. आणि औषध पण तुम्ही व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि अगदी 3 महिने झाले तरी तुम्ही औषध घ्यायला आलाय, म्हणजे तुमच्या आयुर्वेदाविषयी आवड पण आहे तुम्हाला. अरे वा, छान छान. हलकं वाटलं तर पण मी चालूच ठेवले. बेस्ट बेस्ट बेस्ट. अतिशय सुंदर. इथून पुढे सुद्धा थोडे दिवस तुम्ही घेत राहा, म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे निरोगी जीवनाचा आनंद घ्याल. आणि तुमचं वय साधारण किती आता? माझं आता 68 संपले, 69 69 वय. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा. आणि आता तुम्ही राहायला पट्टण कोडोलीतच आहात? अच्छा अच्छा. नाव पूर्ण काय म्हणला? सुरेश बापूसो वळिवडे. सुरेश बापूसो वळिवडे. राहणार मुक्काम पोस्ट पट्टण कोडोलीत, तालुका हातकणंगले. यांनी सुमारे 3 महिन्यापूर्वी पासून, म्हणजे 3 महिने पूर्ण झाले त्यांनी डोस घेतायत आपल्या सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पट्टण कोडोली इथून. पुरुषोत्तम निरंकारी, डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून ते डोस वापरत आहेत. तर त्यांना पायाला सूज येत होती, पाय गुडघे दुखत होते, संपूर्ण चालताना पाय जड येत होते, सोबत पोटाची चरबी, अंगाची चरबी वाढल्यामुळं फ्रेश वाटत नव्हतं आणि अतिशय जडपणा पण वाटत होता. तर ते पूर्णपणे फ्रेश झालेले आहेत. त्यांना दमा लागणं, धाप लागणं हा प्रकार पण कमी झालेला आहे पूर्णपणे. तर अतिशय सुंदररित्या ते औषधाचा त्यांनी आनंद घेतलेला आहे आणि औषधाचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे. तर त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि इथून पुढचं उर्वरित जे तुमचं आयुष्य आहे ते निरोगी जावं यासाठी प्रार्थना करतो. आणि इथून पुढे तुम्ही काही लोकांना, जे तुमच्या अवतीभोवती पीडित लोक आहेत, त्यांना पण इथंपर्यंत येण्यासाठी प्रवृत्त करावं. या आयुर्वेदाचा त्यांना, औषधाचा त्यांना माहिती द्यावी. एक समाजसेवा म्हणून हे कार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद दादा.